लोकांनी वाटतं दुरुस्त केली. मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा, लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार. ते भर पावसात आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करायला बघूया ना कोण कोण येते सगळं. साहेब त्याला जोडून की तुम्हाला सोडून गेणारे तुम्हाला जे सोडून गेले ते पुन्हा विधान भवनात दिसले नाही तर लोकसभेत तसं पुनरावृत्ती होईल का? बघूया आता एकदा अजून नॉमिनेशन आज सुरू झाले, एकदा कोण कोण उभं राहते, खरी संघर्ष लढाई ही कुणाची आहे या गोष्टी स्पष्ट झाल्याच्या नंतर भाषा केली होईल. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला. तुम्ही एक शब्द सांगितलं घरचं आणि बाहेरचं, आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळी सुनेत्राताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं, तर त्याच्यात मी तसं बोललेलं नव्हतं. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला, प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, मला म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि देत असताना त्यांनी पुढे आणखीन काही वाक्य वापरले. पवार फॅमिलीचा उल्लेख तर त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं कारण नव्हतं. आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता. त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली. आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्याला सातत्यानं पाठपुरावा त्याचा केला. आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचं या महिलांच्याकडे बघायचा दृष्टिकोन किती समंजसपणाचा आणि पाठपुरावा करण्याचा आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वाचन तयार करायचा प्रयत्न कोणी केला तर तो काही फार दिवस टिकणार नाही. साहेब, अजित पवारांनी असा आरोप केला होता की विजय शिवतारे ज्यावेळेस उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता अजितदादांनी की त्यांना शिवतारेंना रात्र फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून. त्याचा आरोप आपल्याकडे होता. ठीक आहे, असं आहे. समजा असेल आम्हाला एखादा उमेदवार उमेदवार फायद्याचा असेल तर त्याला आम्ही जर प्रेमाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीचं आहे. साहेब, महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे. विशेषतः कालच्या मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदलले. तुम्ही सुद्धा तसं हे केलं. असं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला? आज सांगू मी हे बघतो मागच्या वेळेला आम्हाला लोकांना सगळ्या मिळून आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या मिळून 5 किंवा 6 जागा मिळायच्या. 4 आम्हाला लोकांना मिळाली, 1 काँग्रेसला मिळाली 5 आणि 1 या औरंगाबादची MIM 6 जागा ह्या संबंध राज्यात मिळाल्या होत्या. यावेळेला हा एकंदर जागेच्या 60% 70% जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा मूळ वाद दिसतो सगळीकडे. विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की हा 43 नाही काँग्रेसचा म्हणजे इंदिरा गांधींच्या पासून सातत्याने काँग्रेसचा सपोर्ट करणारा विभाग